नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ते म्हणजे मुलांच्या शिक्षणाचा जो काही मोफत व सक्तीचा अधिनियम 2019 आहे, त्या अंतर्गत RTE अंतर्गत 25% विद्यार्थ्यांना जे काही ॲडमिशन दिले जातं आणि त्या अंतर्गत मोफत शिक्षण व त्यांना सक्तीचं शिक्षण वगैरे दिलं जातं. त्याच्यासाठी जी काही प्रोसेस आहे, त्या अंतर्गत आपल्याला ॲडमिशनसाठी अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतर आपली जी काही निवड झाल्यानंतर तुम्हाला SMS द्वारे कळवलं जातं. त्यानंतर तुमच्या कागदपत्राची पूर्तता करावी लागते आणि तुमच्यानंतर पाल्यांना ॲडमिशन हे दिलं जातं. तर त्याची सर्व संपूर्ण प्रोसेस काय? तर सध्या जे काही 13 जानेवारी 2025 रोजी एक प्रसिद्धीपत्रक काढून त्यांनी 14 जानेवारी 2025 पासून ते 27 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज मागवण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. तर त्या संदर्भातील जे काही कागदपत्र लागणार आहेत, त्यासाठी कोणते पात्र किंवा भरताना काय काळजी घ्यायची? पण त्या संदर्भात तुम्ही फॉर्म भरण्याच्या अगोदर हा व्हिडिओ नक्की पहा. यामध्ये कुठल्याही चुका करू नका. फॉर्म भरतेवेळेस त्याच्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहायचा आहे. तर संपूर्ण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. सर्वप्रथम तुम्हाला Googleमध्ये RTE असं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर हे लिंक दिसेल, त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन पाहू शकता, ॲप्लिकेशन ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे. त्यामध्ये तुम्हाला इथं पालकांसाठी सर्व सूचना दिलेल्या आहेत. तो फॉर्म भरण्याच्या अगोदर ह्या सूचना सविस्तर तुम्हाला वाचून घ्यायच्या आहेत, कारण की त्यानंतर तुम्हाला चूक झाल्यानंतर मोठा पश्चाताप होऊ शकतो. त्यामुळे इथं जे काही सूचना दिलेल्या आहेत, ती जन्मतारीख व्यवस्थित टाकावा. अनेक सूचना आहेत त्याच्यामध्ये फॉर्म कशा पद्धतीनं भरावा त्या काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत. वाचून घेतल्यानंतर खाली इथं पण काही तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत, ते पण पाहू शकता. हमीपत्र पाहू शकता. त्यानंतर तुमचं झाल्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन यावरती क्लिक करायचं आहे. इथं न्यू रजिस्ट्रेशन यावरती तुम्हाला दाखवलं जाईल. तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तुमचं लास्ट नाव अगोदरच टाकायचं आहे तुम्हाला, आडनाव. त्यानंतर तुमचं पहिलं नेम, त्यानंतर मिडल नेम, नंतर जन्म दिनांक, चाइल्ड डिसॅबिलिटी आहे का, येस नो करून घ्यायचं आहे. त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे, खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर सबमिट पुढे करायचं आहे. केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक जो काही पासवर्ड दिलेला येईल, तो पासवर्ड तुम्हाला टाकून घेऊन चेंज वगैरे करून घ्यायचा आहे. त्यानंतर हे पेज तुमच्यासमोर असं आल्यानंतर संपूर्ण माहिती अगोदरच आपण इथं भरलेली आहे डायरेक्टली. ते सविस्तर तुम्हाला मुलाची माहिती, आडनाव, नाव, मध्यम नेम टाकायचा आहे. इथं संपूर्ण पत्ता तुमचा जो काही असेल पत्ता, तो पत्ता व्यवस्थित तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचं जे काही पत्ता टाकल्याच्यानंतर तुमचं संपूर्ण गावाचं नाव असेल, तालुका असेल, गावाचं नाव तुमचं ड्रॉप बॉक्समधून निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लॅटिट्यूड लॉंगिट्यूड म्हणजे तुमचं स्थान इथं टाकता येणार नाही. त्यासाठी अगोदर तुम्ही सेव्ह करून घ्यायचं आहे. पण सेव्ह करण्याच्या अगोदर तुमची वरची माहिती पूर्ण चेक करून घ्या. मुलाचं नाव बरोबर आहे का? नंतर त्याच्या मराठीमधलं पण नाव चेक करा. आईचं नाव चेक करा. वडिलाचं नाव चेक करा, बरोबर आहे का? जर ओके असेल त्याच्यानंतर जन्मतारीख चुकून बरोबर टाका. चुकू देऊ नका. चुकल्यानंतर फॉर्म होऊ शकत नाही. सबमिट करून घ्यायचं आहे. सेव्ह करून घेतल्यानंतर परत तुमचं इथं Googleचं जी चिन्ह दिसेल, म्हणजे ते लोकेशन स्थानाचं, त्यावरती तुम्हाला परत यायचं आहे. परत आल्यानंतर तुम्हाला इथं आता तुमचं गाव तुम्ही जे टाकलेलं आहे ते गाव इथं तुम्हाला दाखवलं जाईल. पण काय दाखवू शकतं, की समजा त्याच गावाचे किंवा त्याच नावाचे जर 2 गावं असतील, तर तुम्हाला तुमचं गाव जे काही लोकेशन आहे ते बरोबर आहे का, ते चेक करून घ्यायचं आहे. उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला इथं प्लस मायनसचं चिन्ह दाखवेल. तुम्हाला तो झूम आउट करायचा किंवा बारीक करून पाहायचा असेल, तर तुम्ही तिथं त्याचा वापर करू शकता. तुम्हाला झूम करून पाहायचा असेल, तर प्लस चिन्हावरती क्लिक करून तो झूम करून घ्यायचा आहे आणि तुमचं जे काही गाव असेल, आपण पाहू शकता इथं विळेगाव 2 असल्यामुळं आपलं हे देवणीमध्ये गेलेलं होतं. त्यामुळं आपण जे काही लोकेशन व्यवस्थित हे जे काही बाण दिसत आहे लोकेशनचा नकाशा, त्यावरती धरून तो लोकेशन तुम्हाला तुमचं जे ठिकाण असेल किंवा जो गाव आहे तुमचं, त्या गावामध्ये नेऊन तुम्हाला तिथं ठेवायचं आहे. आणि त्यानंतर तुमचं लोकेशन हे फिक्स बरोबर झालं आहे का, हे झूम करून पाहून घ्यायचं आहे. आणि पाहून घेतल्यानंतरच तुमचं जे काही घर नंबर तुम्ही किंवा पत्ता दिलेला असेल, त्या पत्त्यावर बरोबर पडलं आहे का किंवा ठेवलं आहे का, तिथं पाहायचं आहे. जे काही फुली आहे ती निशाणाची, तिला धरून ड्रॉप डाऊन करून तुमचं जे काही गाव असेल त्याच्यामध्ये नेऊन ते बरोबर ठेवायचं आहे. तुमचं लोकेशन अचूक असणं फार गरजेचं आहे, तरच तुमचा फॉर्म हा सेव्ह केला जातो.
त्यानंतर सेव्ह करून घ्यायचं आहे. नंतर परत एकदा सेव्ह करून घ्यायचं आहे आणि तुमचं चाइल्ड डिटेल्स हे सेव्ह झाली म्हणून तुम्हाला दाखवलं जाईल. त्यानंतर आता ॲप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. ॲप्लिकेशन क्लिक केल्यानंतर वयामानानुसार तुमचं जे काही पहिलीला बसत आहे तर पहिले दाखवलं जाईल. त्यानंतर तुमचं जे काही धर्म आणि त्यानंतर तुमची कास्ट कोणती आहे ती कास्ट तुम्हाला इथं निवडून घ्यायचं आहे. घेतल्यानंतर तुम्हाला दाखवलं जाईल कास्ट सर्टिफिकेट इज मॅन्डेटरी दाखवलं जाईल. म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुमचं कागदपत्र देताना सबमिट करावं लागेल. तुमचा दिव्यांग वगैरे आहे का तर नो करून घ्यायचं आहे. जर असेल तर येस करून त्याची कॅपॅसिटी तुम्ही निवडू शकता. त्यानंतर तुमचा आधार नंबर येस करून घेतल्यानंतर तुमचा जो काही आधार नंबर असेल मुलांचा तो मुलाचा आधार नंबर बरोबर टाकायचा आहे. त्यानंतर पॅरेंटचं तुमचं जे काही टाकायचं नाही तिथं फक्त मुलाचा टाकून घ्यायचा. पॅन कार्ड असेल टाकून द्या, नसेल तर पुढे मोबाईल नंबर ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर ॲड्रेस प्रूफ येस करा, बर्थ सर्टिफिकेट येस करा आणि कास्ट सर्टिफिकेट येस करून पुढे तुम्हाला सेव्ह करून घ्यायचं आहे. जन्म दाखला लेकराचा बर्थ सर्टिफिकेट म्हणजे असणं गरजेचं आहे. सेव्ह करून घेतल्याचं तुम्हाला सेव्ह केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता की तुमचा जो काही फॉर्म असेल हे ॲप्लिकेशन तो ॲप्लिकेशनची डिटेल्स सेव्ह झालेली आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला आता शाळा निवडायची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला स्कूल सिलेक्शन या टॅबवरती क्लिक करून घ्यायचं आहे. केल्यानंतर तुमच्यासमोर पर्याय दाखवला जातील 1 किलोमीटरच्या आतमधील. त्यानंतर 1 किलोमीटरमध्ये क्लिक केल्यानंतर तुमचं गावापासून ते 1 किलोमीटरमध्ये कुठलं नाही, 1 ते 3मध्ये पण नाही आणि 1 ते 3 किलोमीटर म्हणजे 3 किलोमीटरच्या जास्त लांब असलेल्या शाळा आहेत ते लिस्टमधून तुम्ही इथं कमीत कमी 1 ते जास्तीत जास्त तुम्ही 10 शाळा निवडू शकता. त्यासाठी तुम्हाला शाळेच्या ह्याच्यावरती जी शाळा निवडायची आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक करून घेतल्यानंतर खाली तुम्हाला इथं चेकबॉक्स असेल त्या चेकबॉक्सवरती क्लिक करून सेव्ह करायचं आहे. परत तुम्हाला ती शाळा कोणती निवडायची आहे परत निवडायची. अशा पद्धतीने शाळा निवडणे, चेकबॉक्सवरती क्लिक करणे, परत सेव्ह करणे, शाळा निवडणे, चेकबॉक्सवर क्लिक करणे, परत तुमची जे काही शाळा असेल ते निवडणे, चेकबॉक्सवरती क्लिक करणे, सेव्ह करणे. अशा पद्धतीनं तुम्हाला हे तुमच्या ज्या काही 10 शाळा असतील तर तुम्ही 10 शाळा निवडेपर्यंत तुम्हाला हे असं करणं गरजेचं आहे. त्या पद्धतीनं तुम्हाला ज्या काही शाळा निवडायच्या असतील तुम्ही इथं पाहू शकता तुमचे जवळच्या म्हणजे तुमचं लोकेशन तुम्ही जे दिलेलं आहे त्या लोकेशनपासून 3 किलोमीटरच्या बाहेरच्या शाळा ज्या काही असतील त्या संपूर्ण शाळाची इथं तुमच्या तालुक्याच्या ह्याच्यामधली जे काही असेल ते इथं यादी दाखवली जाईल. त्याच्यामधून तुम्ही इथं शाळा कमीत कमी 1 ते जास्तीत जास्त तुम्ही 10 शाळा निवडू शकता. 10च्या वर तुम्हाला शाळा निवडता येणार नाही आहेत. संपूर्ण इथं आपण आता 5 शाळा निवडलेल्या आहेत. आणखी आपल्याकडे 5 शाळा बाकी आहेत पण आपण फक्त अहमदपूर यामधीलच शाळा निवडणार आहोत कारण की आपल्याला बाकीकडे दुसरीकडे लोकेशनला जायचंच नाही आहे. आता आपण इथं निवडला एकाच नावाच्या 2 शाळा असतील तरी तुम्ही शाळा तुम्हाला जी पाहिजे ते तिथं अनसिलेक्ट करून घेऊ शकता आणि परत जी शाळा निवडायची आहे त्यावरती क्लिक करून त्या चेकबॉक्सवरती क्लिक करून परत सेव्ह करायचं आहे. याच्यामध्ये जर पाहिलं तर पाहू शकता की तुम्ही 1 नंबरचं जर आपण पाहिलं त्याच्यामध्ये तर ग्लोबल इंग्लिश निवडलेली आहे. त्याचं मीडियम किंवा बोर्ड जर पाहिलं तर इथं पाहू शकता CBSE आहे, काही जणाचं स्टेट बोर्ड आहे. त्यानंतर तुमचं जे काही वर्ग असेल त्याच्यामध्ये तर एंट्री लेवल जी असेल तर फर्स्ट स्टँडर्ड म्हणजे पहिली आहे. त्यानंतर तुमचं मीडियम जर असेल तर मीडियमसुद्धा इथं दिलेलं आहे. तुम्ही पाहू शकता की इथं मीडियमच्या ह्याच्यामध्ये इंग्लिश मीडियम असेल. त्याच्यानंतर मग पाहिलं तर त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये स्टँडर्ड म्हणजे फक्त 5th स्टँडर्ड जे काही लेवलपर्यंत असेल 12वी शाळेत म्हणजे मिनिमम जे काही तुमचं कितव्यापर्यंत जी शाळा तुम्ही निवडताय ती शाळेचं जे काही एज्युकेशन होणार आहे ते कधीपर्यंत किंवा कोणत्या वर्गापर्यंत आहे ते सुद्धा इथं तुम्ही त्या शाळेच्या समोर डिटेल्समध्ये दाखवलेलं आहे. तसेच त्यानंतर तुमची जे काही त्या शाळेसाठी किती एंट्री केले जाणार आहेत किंवा किती मुलं निवडले जाणार आहेत हे सध्या तुम्हाला इथं एंट्री काउंटमध्ये तुम्हाला तिथे दाखवलेलं आहे. जसं की उदाहरणादाखल आपण पाहताय 1 नंबरची जी काही शाळा आहे ग्लोबल तर त्याच्यामध्ये पाहिलात तर त्यांच्या शाळेच्या समोर इथं आकडा दाखवलेला आहे. आपण पाहू शकता 1 मिनिट ग्लोबल इंग्लिश स्कूल अहमदपूर याच्यासमोर जर पाहिलात तर तुम्हाला इथं आकडा दाखवला जाईल. त्याच्यामध्ये पाहताय आपण आकडा जर पाहिलात तर थोडंसं स्लो होत आहे त्यामुळे तुम्हाला पाहायला मिळणार नाही आहे. पण आपण इथं आकडा एक उदाहरणादाखल पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण फक्त 1 नंबरच्याला फोकस करा. 1 नंबरची ग्लोबल शाळा असेल तर 10 आहे. त्याच्यात टोटल इंटेक जर आहे तर 10 आहे. अशा पद्धतीने तुमच्या 10 शाळा निवडून घ्यायच्या आहेत आणि परत सेव्हवरती क्लिक करून घ्यायचं आहे.
तुमच्या शाळा संपूर्ण जे काही निवडलेल्या असतील ते झालेले आहेत. जरी तुमची 11 जरी शाळा निवडलात तर तुम्ही फक्त 10 वरती चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. 11ची जी काही शाळा असेल त्यावरती तुम्हाला चेकबॉक्सवरती क्लिक करायचं नाही आहे, सोडून द्यायचं आहे. म्हणजे तुमच्या 10 शाळा सिलेक्ट केल्या जातील. आपल्या 10 शाळा आता कंप्लीट झालेल्या आहेत. त्यानंतर आता आपण वरी परत जाणार आहोत आणि जे काही आपलं इथं ॲप्लिकेशन दाखवलं असेल तिथं फॉर्म सबमिशन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म दाखवला जाईल. तुमच्या इथं जे काही 10 शाळा आहेत त्या 10 शाळासुद्धा तुम्हाला इथं दाखवल्या जातील. तुम्ही पाहू शकता की तिथं सिरियल नंबर किंवा राऊंड नंबर 1साठी ज्या काही शाळा असतील त्या तिथं दाखवलेल्या आहेत. त्यांचा डायस UDIS नंबर आहे, शाळेचं ही आहे, CBSE आहे का इंग्लिश मीडियम आहे, ते सविस्तर इथं दिलेलं आहे. तुमची वरची जी काही फॉर्म असेल माहिती ती संपूर्ण बरोबर आहे का परत एकदा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. फॉर्म सबमिट करण्याच्या अगोदर नंतर चेकबॉक्सवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि परत तुमचं जे काही लोकेशन आहे ते लोकेशन बरोबर आहे का चेक करून घ्यायचं आहे. एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला लोकेशन चेंज करता येणार नाही आहे. इथं दाखवलं आहे अर्ज सबमिट करण्यापूर्वी तुमचं जे काही खाली दर्शवलेलं गुगल लोकेशन आहे ते बरोबर आहे का चेक करून घ्या. त्यानंतरच तुम्हाला हे करून घ्यायचं आहे. जर नसेल बरोबर तर तुम्हाला मध्ये जाऊन हे घ्यायचं आहे आणि परत चेक करून कन्फर्म अँड सबमिटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तुमचं ॲप्लिकेशन इथं कंप्लीट पूर्ण सबमिट झालेलं आहे. आता इथं तुम्ही फॉर्म सबमिशनवरती परत क्लिक करून इथं जनरेट PDF करू शकता आणि तुमच्यासमोर ही तुमचा जे काही फॉर्म भरलेला आहे त्याची PDF फॉर्ममध्ये तयार झालेला आहे. हा तुमचा फॉर्म इथं सबमिट झालेला आहे. तो हा फॉर्म तुम्ही इथं पाहू शकता. या फॉर्मची तुम्ही PDF सुद्धा तुमच्या ह्याच्यावरती घेऊ शकता आणि याची प्रिंट घेऊन सुद्धा तुमच्या शेवटपर्यंत तुम्ही ते ठेवू शकता. इथं थोडे लोकेशन दिलेलं आहे, सूचना दिलेल्या आहे. जे काही असेल ते तुम्ही सांभाळून ठेवायचं आहे. प्रवेशपत्र वगैरे तुम्हाला मिळेल. त्याच्यासाठी तुमचं ॲप्लिकेशन विथ ह्याच्यावरती असेल तर म्हणजे ते सविस्तर अलॉटमेंट लेटर मिळेपर्यंत तुम्हाला हे फॉर्म तुमच्याजवळ सबमिट करून ठेवायचा आहे. अशा पद्धतीनं तुमचा जो काही अर्ज आहे तो सविस्तरपणे तुम्हाला अर्ज भरायचा आहे. कुठलीही चूक करायचं नाही आहे. सांगितल्याप्रमाणे तुमचा मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे. जन्मतारीख व्यवस्थित टाकायची आहे. एकदा टाकल्यानंतर जन्मतारीख बदलता येणार नाही आहे आणि तुमचा जन्मदाखला जो काही असेल तो जन्मदाखला किंवा मोबाईल नंबर वगैरे चुकीतला असेल तर तो अर्ज डिलीट करून पुन्हा भरायचा आहे. अशा पद्धतीचं हे नवीन अपडेट देण्याचा प्रयत्न करत आहोत आपण. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल, पुढचे अपडेट तुम्हालाही कंटिन्यू मिळत राहतील. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारांना शेअर करा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.